आषाढी एकादशी दिवशी मी दिवसभर मेसच्या मुलींसाठी बनवले होते साबुदाणा वडे आणि खिचडी. तर त्यांना खाऊन बोर झाल्या होत्या. त्या म्हटल्या काकी संध्याकाळी आम्हाला काहीतरी वेगळं बनवून द्या. तर चला म्हटलं त्यांच्यासाठी ना मी भगरीचे धिरडे किंवा याला घावणे पण म्हणतात. तर मस्त अशी भगर भिजून घेतली, स्वच्छ धुवून घ्यायची चांगली. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये कच्चे बटाटे 2 चांगले चिरून टाकले, 2-4 मिरच्या आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मस्त असं मिक्सरला फिरून पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि नंतर इथे बघा मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं. नंतर त्यामध्ये आपण हे घावणं सोडून घेतलं आणि वाफ देऊन घ्यायचं चांगलं घावण्याला. वरून तेल लावून घ्यायचं. दोन्ही साईडनी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे. हे एकाच साईडनी भाजतात म्हणून मी दोन्ही साईडनी भाजलेलं आहे. तर इथे बघा आपलं धिरडं किंवा घावणे तयार झालेले आहेत. तर मंडळी हे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता. तर मंडळी तुम्ही पण या खायला. आजची पहिली कमेंट आहे लीना बंगुल. धन्यवाद.